मधल्या पवई परिसरामध्ये अतिक्रमण विरोधी पथकानं एक कारवाई केलेली आहे आणि या कारवाईच्या दरम्यान नागरिकांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांवरती आज दुपारच्या वेळेला दगडफेक केल्याची घटना घडली आहे। हिरानंदानीच्या भागामध्ये अनेक वर्ष जुनी झोपडपट्टी आहे। तिथल्या झोपडपट्टी धारकांना पालिकेनं नोटीस सुद्धा दिलेली होती। आज अतिक्रमण विरोधी पथक तिथे पोहोचलं आणि कारवाई करत असताना नागरिकांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांवरती दगडफेक केली आहे। यामध्ये 30 ते 35 पोलीस जखमी झालेत। यामुळे पवई जयभीम नगर झोपडपट्टी वाचवा हे आंदोलन चांगलंच चिघळलेलं दिसतंय आणि या घटनेच्या नंतर पवई परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। याविषयी बोलूयात। रिद्देश हातीम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रिद्देश, दुपारच्या वेळेचं चित्र खरं तर तणावपूर्ण होतं, एक वेगळं वातावरण होतं। जरी अनधिकृत म्हणून ही झोपडपट्टी सांगितली गेली असली तरी 30-30 वर्ष इथे या भागामध्ये ही माणसं राहत आहेत। सध्याची काय परिस्थिती आहे? रात्रीची वेळ आहे, ज्या माणसांना इथून ज्यांची घरं पाडण्यात आलेली होती ती माणसं सध्या काय करतायत? नक्कीच आपण पाहिलं जी सकाळी जी घटना घडली त्या घटनेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवासी त्यांच्यावर झोपले आपल्याला पाहायला मिळाले। दगडफेकची घटना घडली, त्यानंतर पोलिसांनी देखील लाठीचार्ज केला आणि संपूर्ण जे अतिक्रमण आहे जे महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं ते हटवण्यात आले। आता सध्याची परिस्थिती पाहिली तर ते सर्व नागरिक आहेत ते आता सध्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण त्यांचा जो संसार आहे ते रस्त्यावर घेऊन इकडे उभे ते थांबले आहेत। कसं जायचं, कुठे जायचं, काय जायचं, कुठल्याच गोष्टीचं जे नियोजन हे त्यांच्याकडे सध्या तरी नाही। अनेकांकडे जे फायनान्शियली स्ट्रॉंग होते त्यांनी बस जे टेम्पो केली आणि ते त्यांचं सर्व सामान घेऊन ते आपल्या गावाच्या दिशेने व इतर त्यांच्या दुसऱ्या परिवाराकडे निघून गेले। मात्र दुसरीकडे पाहिलं अनेक जे रहिवासी आहेत ते सध्या तरी इथेच आहे। त्यांची अनेक जी सामान आहेत ते अजूनही त्या आतमध्ये जी झोपडपट्टी आहे तिकडेच आहे आणि तिकडनं ते बाहेर कधी काढावी या अनुषंगाने त्यांचा जो प्रयत्न आहे तो सर्व सुरू आहे। कारण आता रात्रीची वेळ आहे, संपूर्ण आपण आता जी लाईट लावली त्यामुळे इकडे उजेड दिसतो, नाही तर जर लाईट सुद्धा काढली तर संपूर्ण परिसरामध्ये पूर्णपणे अंधार होईल। कारण आपण पाहिलं तर इकडे जवळपास कुठे स्ट्रीट लाईट देखील नाही आहे आणि त्यामुळे ना अनेक त्रासांना जो समोर आहे ते स्थानिक नागरिकांना जात आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर महानगरपालिकेत असं मत होतं की हे अतिक्रमण होतं, ही जागा होती ती हिरानंदाच्या मालकाची होती आणि कोर्टातून ऑर्डर आल्यानंतर ही जी संपूर्ण कारवाई आहे ती करण्यात आली। दुसरीकडे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं असं मत आहे की आम्ही मागच्या अनेक वर्षापासून राहतो आणि ही अनधिकृत कारवाई ही त्यांच्याकडून करण्यात आली आणि आता संपूर्ण जो प्रकरण आहे तुम्ही सांगताय त्या पद्धतीचं चित्र सध्या बघायला मिळतंय पवईच्या परिसरामध्ये। इथे आता जे नागरिकांचे संसार उघड्यावरती आलेले आहेत, जो आरोप केला जातोय या अतिक्रमण विरोधी पथकावरती, पालिकेवरती सुद्धा, त्या नागरिकांचं काय म्हणणं आहे या क्षणाला? नक्कीच आपण काहीतरी जे स्थानिक नागरिक आहेत जे इथे जमलेले आहेत त्यांच्याशी आपण काहीतरी बातचीत करण्याचा आपण जे प्रयत्न करू। कारण आपण पाहिलं त्यांचे संपूर्ण जे घरचं सामान आहे ते इथे तसं रस्त्यावरून पडून आहे। काही महिला देखील इकडे उभ्या आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। ताई, क्या कहेंगे अभी आगे आपका क्या जैसा नियोजन है? आप सब सामान लेके घर के नीचे बाहर ही खड़े हो? रोड पे बैठे, रोडला बसलेले आहेत आम्ही लोक सगळे। 18-28 वर्षापासून इथे असलेली वस्ती 10 मिनिटात तुम्ही जर उद्ध्वस्त करत असाल तर ही गलती आहे ना। आम्हाला 4 दिवसाचा जर टाइम दिला असता तरी आम्ही काहीही केलं असतं। आम्ही म्हणालो नाही की आम्हाला आता तुरंतच बिल्डिंग बांधून द्या का आम्हाला कुठे जागा द्या, पण तुम्ही आम्हाला सांगायचं तरी होतं आणि पसारा काढता काढता तुम्ही बेधाबच माणसाला मारता, गलती आहे ना। पण महानगरपालिकेचं असं मत आहे की तुम्हाला आधी पण ही आधीची नोटीस आहे ती देण्यात आली? नोटीस होती पण आमच्या धर्मगुरूंनी ती नोटीस फाडली होती की याच्यामध्ये हे काय घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं म्हणताना भंतेजींनी नोटीस फाडून टाकली। त्याच्यावरती आम्हाला वाटलं की आता काहीच नाहीये, पण आता ही नोटीस लावताना तेव्हा यांनी बोलायला लागत होतं की 2 दिवसामध्ये तुम्ही जागा खाली करा आणि बाबा अशा नासा आहे। तर आम्ही कोणताही पर्याय लावला असता। पावसाचे दिवस आले, लेकरांची शाळा आली, आता आम्ही कुठे जावं? 28 वर्षापासून सगळे गावचे घर उद्ध्वस्त झाले, आता आम्हाला रोडवर यायची पाळी आली ना। पूल पण नाहीत आता की पुलाखाली आम्ही जाऊन राहायला, आता राहायचं कुठे? आता प्रश्न आता तुम्ही आम्हाला सांगा। नक्कीच पाहिलं अनेक अडचणींचा सामना महिलांना करावा लागतोय। याची काय सांगाल? जी कारवाई आहे ती करण्यात आली, एकाने पण असं देखील आम्हाला माहिती मिळाली की तुम्हाला आपको जो पुनर्वसन आपको और किसी जगह पे भी शिफ्ट करने वाले थे, ऐसा भी आपसे कुछ बातचीत हुआ? बोला नहीं ना अपने को, बिल्कुल बोला नहीं है। क्या बोला? तुमको घर देगा,
तुमको कितना साल भी रहेगा तो उतना साल से रुको तुम लोग को, नहीं है तो बाद में तुमको पैसा दे के हटाएगा बोल के हमको ठंडा कर लिया। बाद में वो लोग को मेन भाई वो बंती जी क्या बात किया आपस में दोनों कंपनी में करके एकदम 3 दिन में झोपड़ी हटाओ बोला। हम किधर जाने का बोला, वो साहब को पकड़ो, ये साहब को पकड़ो, वो आएगा मीटिंग करेगा, ये आएगा मीटिंग करेगा। 3 दिन हम भुक्का है, वही चल रहा, रात भर जागा नहीं, सोया नहीं, हम लोग ऐसा है। एकदम आके निकाल के मारने को चालू किया। नक्कीच आपण पाहिलं तर जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं असं मत आहे, जी कारवाई जरी आम्हाला नोटीस दिली होती तरी जे आमचे जे काहीतरी जे स्थानिक रहिवासीचे जे मेन लीडर आहेत त्यांची जी वरच्या लेवलवरती ही बातचीत चालू होती आणि त्यामुळे देखील आम्ही थांबलो होतो, कारण संपूर्ण त्यांच्या भरोश्यावर होतो। मात्र अचानक ते आज सकाळी आले आणि त्यांच्याकडून जी कारवाई आहे ती करण्यात आली, आम्हाला घरातून काढण्यात आलं, धक्कामुक्की करण्यात आली। एकंदरीत आपण पाहिलं तर पालिकाची जबरदस्ती ही त्यांच्याकडून करण्यात आली असा आरोप हा सध्या तरी स्थानिक नागरिक यांच्याकडून हा केला जात आहे। यामिनी अगदी रिद्धे, साधारणतः किती प्रमाणावरती या झोपड्या इथे पाडण्यात आलेल्या आहेत, किती वर्षांपासून ही माणसं तिकडे राहत आहेत आणि सकाळच्या वेळेचं तणावपूर्ण वातावरण आता जरी निवळलेलं असलं तरी प्रशासनाकडून कोणी आहे का त्यांच्यासोबत तिकडे? नक्कीच आपण पाहिलं तर थोडा वेळपूर्वी महानगरपालिकेचे जे कर्मचारी होते ते इथे उभे होते आणि त्यांच्याकडून ही संपूर्ण जे, कारण त्यांचं असं मत होतं की ही जी संपूर्ण कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्यामुळे हा तुम्हाला संपूर्ण परिसर आहे तो रिकाम आहे, तो करावा लागेल। मात्र दुसरीकडे पाहिलं तर पोलीस अधिकारी आहेत ते इथे तैनात करण्यात आले आहेत, त्यांच्याकडून जो जमाव आहे तो इकडे थांबवण्यात आले। त्यांचं देखील असं मत आहे की आम्हाला संपूर्ण परिसर खाली करायची जी ऑर्डर आहे कोर्टाची आली आहे, त्यामुळे आम्ही संपूर्ण जे नागरिक आहे त्यांना इकडे लवकरात लवकर इकडनं ते मोकळं करायचा जे प्रयत्न आहे ते त्यांच्याकडून सुरू आहे। मात्र देखील पाहिलं तर लोकांचा देखील इकडे गोंधळ इथे उडाला आहे, कारण त्यांचं असं मत आहे की आम्हाला अचानक हे ते संपूर्ण जी कारवाई आहे ती करण्यात आली। एक महत्वाचा मुद्दा इकडे स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे की पावसाळे जवळ आले आहेत आणि आम्हाला पावसाळ्यात आम्ही कुठे दुसरीकडे पुनर्वसन करणार, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह इकडे त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला। आणि एकंदरीत चित्र पाहिलं तर पुढील 2 ते 4 दिवसामध्ये ते पावसाळे आहे ते सुरू होईल आणि त्यामुळे पुढे जाऊन कसं काय करता येईल ते देखील पाहणे एक महत्वाचं असणार आहे। महत्वाचा विषय तुला समजतं का काय बोलायचं ते? ठीक आहे, पवई मधली ही सगळी घटनास्थळावरची दृश्य आपण बघत होतो। अतिक्रमण विरोधी पथकानं ही कारवाई केलेली आहे आणि सध्या तिथले नागरिक या काळोखामध्येच रात्र काढताना दिसतात।